नमस्ते। आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीने चकली बनवणार आहोत। तर ही चकली बनवायला तुम्हाला भाजणी बनवायची अजिबात गरज नाही। अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप पटकन तयार होते। तर माझ्या सासरी सातारा साईडला ही चकली खूप जास्त प्रमाणात बनवली जाते। तर ही सासूबाईंचीच रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा धने घेतलेले आहे, एक चमचा जिरी, थोडासा लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतली। त्याची आपण मिक्सरला पेस्ट करून घेणार आहोत, म्हणजे ठेचा करून घेणार आहोत। तर इथे एक भांड घेतलंय, त्यामध्ये मी 1.5 वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी त्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकूया, अर्धी वाटी आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत आणि अर्धी वाटी आपण यामध्ये टाकलेलं आहे बेसन पीठ। तर आपण जे थालीपीठसाठी पीठ वापरतो तर ते पिठाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता। त्यामध्ये सर्व प्रकारचे पीठ असतात। तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे, थोडासा हातावरती क्रश करून। एक पाव चमचा आपण त्यामध्ये टाकलेला आहे हिंग। आता त्या मोठे 2 चमचे त्यामध्ये आपण सफेद तीळ टाकून घेतलेले आहेत। त्यामध्ये आता आपण चवीपुरतं मीठ टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया थोडीशी, आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत ठेचा। तर आपण फक्त ठेचा टाकूनच ही चकली बनवणार आहोत। यामध्ये आपण लाल मिरची पावडरचा वापर करणार नाहीये। तर आपण संपूर्ण ठेचा यामध्ये टाकून घेतलेला आहे। एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता आपल्याला या पिठामध्ये तेलाचं मोहन टाकायचं आहे। तर मी साईडलाच एक 3-4 चमचे तेल गरम करायला ठेवलेला आहे। पोहे खायचा जो चमचा असतो त्याने मी 3-4 चमचे तेल घेतलेला आहे। तेल कडकडीत गरम झालंय, तर ते गरम तेल आपण या पिठामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता हे तेल व्यवस्थित असं पिठाला आपण चोळून घेऊया। तर प्रोसेस सेमच आहे, जी आपण भाजणीची चकली बनवतो किंवा इतर वेगळी चकली बनवतो, प्रोसेस सेमच आहे, फक्त जे इन्ग्रेडियंट आहेत ते थोडेसे वेगळे आहेत। तर व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतले। भरपूर सारी यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। कोथिंबीरीचं प्रमाण तुम्ही अजून सुद्धा वाढवू शकता। जेवढी जास्त कोथिंबीर टाकू तेवढी चकली आपली एकदम खायला टेस्टी लागते। तर व्यवस्थित मिक्स केले। आता आपण यामध्ये गरम पाणी टाकून हे पीठ मळून घेतलेलं आहे। हलकसं सॉफ्ट पीठ मळून घेतलेलं आहे, खूप जास्त घट्टही नाही आणि खूप पातळ नाही, या पद्धतीचं पीठ आपल्याला हवं आहे। तर आता आपण लगेचच चकली बनवायला घेणार आहे। तर इथे मी बटर पेपर कट करून घेतलेला आहे, त्यावरती मी चकली पाडून घेणार आहोत, म्हणजे तेलात टाकायला सोपं होतं। हातावरती आपल्या तेल उडत नाही आणि चकली सुद्धा तुटत नाही, एकदम पटकन तेलात चकली सोडता येते। तर छान अशी आपली चकली तयार होते, कुठेही तुटत नाही। व्यवस्थित जर पीठ मळलं तर आपली चकली अजिबात तुटत नाही पाडताना। तर अशा पद्धतीने मी बटर पेपरवरती चकल्या पाडून घेतलेल्या आहेत। तेल सुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालंय। तर आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि आता आपल्याला एक एक चकली यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि छान अशा मीडियम हीटवरती आपल्याला ह्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत। तर ही चकली खायला खूपच छान लागते, म्हणजे तुम्ही भाजणीची चकली बनवता त्यापेक्षा पण ही चकली खूप वेगळी लागते, मस्त लागते। त्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकलेली आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि सगळी पिठं आहेत त्यामध्ये, त्यामुळे ही चकली टेस्टला खूपच छान लागते। एकदा नक्की बनवून पहा। तर छान अशी आपण चकली इथे तळून घेणार आहोत। गॅस आपला मीडियम करायचा आहे आणि छान कुरकुरीत होते आणि 1 महिनाभर सुद्धा ही चकली व्यवस्थित टिकते। तर इथे छान अशी आपण चकली तळून घेतली आहे। या पद्धतीनेच बाकीच्या सुद्धा आपण चकल्या तळून घेऊया। तर माझ्या सासरी तर ही चकली खूप जास्त प्रमाणात बनवली जाते। शक्यतो थंडीच्या दिवसांमध्ये ही चकली खायला खूप छान लागते, चहा सोबत तर एकदम मस्त लागते। यामध्ये बाजरीचं पीठ सुद्धा आहे, सर्व पीठ आहेत, त्यामुळे अतिशय पौष्टिक सुद्धा आहेत। मस्त असे काटे आलेले आहेत आणि एकदम छान कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे। एकदा नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।